राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. आज मुलुंडमध्ये एक अतिशय भयानक घटना घडली आणि ही घटना बघितल्यानंतर किंवा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अतिशय मनाला वेदना झाल्या, दुःख झालं. म्हणजे मित्रांनो, आपण अशा मुंबईमध्ये राहतोय, आपण अशा महाराष्ट्रात राहतोय, की जिथून सकाळी घरातनं निघाल्यानंतर तो माणूस परत घरामध्ये सेफ येईल की नाही याची देखील गॅरंटी राहिली नाहीये. आपण कुठल्या वेगळ्या विश्वामध्ये जगतोय मला माहित नाही. म्हणजे आपण एवढं सगळं राज्यावरती कर्ज करून आपण नक्की काय करतोय हेही माहित नाही. अतिशय भयानक घटना घडलेली आहे मुलुंडमध्ये. मेट्रोचं जे काम सुरू होतं त्या मेट्रोच्या कामाचा ब्रिजचा एक पार्ट खाली कोसळला आणि खाली असणाऱ्या रिक्षा चालकावरती, रिक्षाच्या अंगावरती, बाईकवरती तो पडला आणि यामध्ये दुर्दैवाने एक जणाचा मृत्यू झालाय आणि 2-4 जण जखमी झालेला अशी माहिती समोर येते. आपण तो व्हिडिओ बघितला तर अक्षरशः अंगावरती काटा येईल. म्हणजे आपण यूट्यूबच्या कम्युनिटी गाईडलाईन्स प्रॉब्लेममुळे आपण तो व्हिडिओ दाखवू शकत नाही. परंतु जो व्हिडिओ बघितला असेल, ज्याला व्हिडिओ बघायचा असेल त्याने आपल्याला इंस्टाग्रामला हाय करा, मी तुम्हाला तो व्हिडिओ पाठवून देईन. म्हणजे अक्षरशः ते ब्रिजचा एक पार्ट आहे, स्लॅब आहे, ते रिक्षावरती पडले, अर्धी रिक्षा त्या स्लॅबच्या खाली गेले आणि तो रिक्षावाला अर्ध्या रिक्षामध्ये आहे, अर्ध्या त्या स्लॅबच्या खाली आहे आणि वाचवण्यासाठी लोकांना आरोळी ठोकतोय. पण तिथं बघ्याची भूमिका घेणाऱ्या लोकांकडनं साधी त्यांना मदत देखील केली जात नाही. नंतर क्रेन आलं, क्रेननं ते स्लॅब उचललं गेलं, सगळं झालं. परंतु या सगळ्या घटनेमध्ये देवेंद्र फडणवीसांची भूमिका अतिशय लज्जास्पद वाटली मला. म्हणजे आजपर्यंत अशा अनेक घटना घडल्या, कुठलीही घटना घडली का समोर यायचं आणि त्या मेलेल्या व्यक्तीला 5 लाखाची मदत जाहीर करायचं. म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीचं आयुष्य फक्त 5 लाख रुपये मध्ये गिनती केली का? 5 लाख रुपये मध्ये तुम्ही त्यांना दिला आणि हा विषय मिटला का? कारण एकदा पैसे दिले, एकदा पैसे घेतले की हा विषय शांत होतो, थंड होतो. हे राज्यकर्त्यांना चांगलं माहिती आहे. म्हणून ज्या ज्या वेळेला एखाद्या घरातला, कुटुंबातला अशा रस्ते अपघातामध्ये किंवा अशा घटनांमध्ये मृत्यू होतो, पटकन राज्याचा करता काहीतरी मदत देऊन टाकतो आणि हा विषयाला एकदम शांत करून टाकतो. लाज वाटली पाहिजे आपल्याला सध्या. म्हणजे विषय काय घडलाय, त्या विषयामध्ये कोणाच्या चुका आहेत. अनेक ठिकाणी जिथं जिथं मेट्रोची कामं सुरू आहेत, जिथं जिथं सरकारी कंपन्यांची कामं सुरू आहेत, कुठल्याही प्रकारच्या सेफ्टीकडे लक्ष दिलं जात नाही. आता त्याच ठिकाणी जर ब्रिजचा स्लॅब कोसळला, त्याच्या खाली जर प्रॉपर जाळी लावली असती, जाळ्या केल्या असत्या, तर हे अपघात घडला नसता. आज त्या माणसाचा जीव गेला काय? तुमच्या रस्त्यांवरती जीव जाण्या इतकं लोकांचं जीवन स्वस्त झालंय का तुमच्यासाठी? म्हणजे अनेक ठिकाणी तुम्हाला बघायला मिळत असेल, रस्त्यांवरती अजिबात सेफ्टीचा काही विषयच नसतो. कारण ह्यांना इतके हप्ते खायचे असतात की तिकडे सेफ्टी वगैरे गेली उडत. आपल्याला काही घेणं देणं त्या गोष्टीचं. मुंबईमध्ये तर अतिशय, म्हणजे त्यात रेल्वेमध्ये बघितलं आपण, भयानक घटना घडल्या त्या पाठीमागच्या 6 महिन्यामध्ये, वर्षामध्ये. रेल्वेने देखील माणूस सुरक्षित नाहीये, रस्त्याने सुरक्षित नाहीये. साला ह्या सुरक्षित आहे कुठं? म्हणजे किती काय बोलावं आपण, अशा प्रकारची घटना घडलेली आहे. किती हप्ते खाण्यामध्ये व्यस्त आहेत लोक. कारण ते स्लॅब कोसळलं याचा अर्थ त्या ठिकाणचं काम हे दळभद्री झालेलं आहे. त्या कामामध्ये मोठा प्रॉब्लेम असणार आहे, त्या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार असणार आहे. त्याच्यामुळे तर अशा प्रकारचे स्लॅब कोसळायला लागले. त्या भाईंदरमध्ये एक वेगळंच करून ठेवले. म्हणजे 100 कोटी रुपयांचा घोटाळा करण्यासाठी मेट्रोच्या 2 लेनवरून, म्हणजे मेट्रोच्या वरती हायवे बनवला त्यांनी, डबल फ्लोअरचा. आणि सगळ्यात वरच्या हायवेवरती काय केलं, 2 रस्ते जातात आणि पुढं अचानक एक रस्ता केला. आणि केला तुम्ही तो फोटो बघितला असेल, मी तुम्हाला दिसला, मला तर सापडला तर मी लावेल स्क्रीनवरती. या फोटोमध्ये तुम्ही बघा की कशा प्रकारे 2 रस्ते समोरून येत आहेत आणि अचानक एका रस्त्यामध्ये कन्वर्ट केले जात आहेत, तेही चुकीच्या पद्धतीनं. म्हणजे एखादा स्पीडमध्ये आला तर तो डायरेक्ट खाली जाईल ना, उडून मरेल ना तो. काय घेणं देणं पडले आपल्याला? आपल्याला पैसे मिळाले, हप्ते मिळाले, आपलं पोट भरलं, आपण भ्रष्टाचार केला, आपण आपली बायका पोरण घेऊन खुश. तिकडे कोणी का कशाला काय मरणा. लोकांचं जीवन एवढं स्वस्त झाले की कोण तुमची वाट बघत बसणार आहे परत? या राज्याच्या राज्यकर्त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. तुमची जबाबदारी फक्त समोर येऊन 5 लाख रुपयाची मदत जाहीर करणं एवढी नाहीये. जोपर्यंत या सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांना सस्पेंड केलं जात नाही, कायमस्वरूपी यांना घरी बसवलं जात नाही, यांच्या सगळ्या सरकारी सुविधा मिळणाऱ्या बंद केल्या जात नाहीत, तोपर्यंत ह्यांना फरक पडणार नाही ह्या गोष्टीचा. आज ते त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला असेल मनुष्यवधाचा, पैसे देतील, सुटून जातील. परत 8 दिवस, 10 दिवस, 6 महिने ते गरीब असतील, परत त्यांना जॉबवरती घेतलं जाईल. कारण तुमचे लागे बंधू काय आहेत का त्याच्यामध्ये? तुमचे हात देखील ह्या दगडाखाली
गुंतलेले आहेत का भ्रष्टाचाराच्या, ह्याच्यावरती देखील प्रश्नचिन्ह आहे. मित्रांनो, मुलुंडमध्ये वडाळा टू कासरवडवली जाणारी मेट्रो लाईनची 4 नंबर ह्या मेट्रो लाईनला हा अपघात घडलेला आहे. आणि या अपघातामध्ये अक्षरशः एका व्यक्तीचा जीव गेलाय. एक रिक्षा आहे, बाईकवाले आहेत. म्हणजे विचार करा ना, तो माणसाने काय म्हणून तो घरातनं निघून गेला असेल, की मी संध्याकाळी येईल म्हणून गेला असेल ना. जर लोकांना आपण सुरक्षा पुरवू शकत नसेल, लोकांना घरी जायची आपण हमी देऊ शकत नसेल रिटर्न, कशाला दळभद्री दलिंदर लोकांनी अशा राज्यकर्त्यांवर राज्य करायला पाहिजे. जमत नसेल तर आपलं ते बिस्तारा वगैरे ते गुंडळा आणि निघा. लय उपकार केले या राज्यावरती, राज्य चालवून तुम्ही. या घटनेला जबाबदार कोण आहे, जबाबदार व्यक्तींवरती कारवाई काय झाली पाहिजे. आणि मुख्यमंत्र्यांची जबाबदारी फक्त एवढीच आहे का, की अशा प्रकारच्या घडलेल्या घटना तुरंत समोर यायचं आणि 5 लाख रुपयाची मदत जाहीर करायची आणि हात वरती करायचं, इतकी जबाबदारी राहिली का आता. आणि यांच्यावरती नक्की कारवाई काय झाली पाहिजे. तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला आपल्या सबस्क्राईब नसेल की तर नक्की करा. जय शिवराय, जय शंभूराजे, जय मल्हार.